मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत। नाशिकच्या रामकुंड परिसरात विविध राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन छेडलं। जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। घडलेल्या दानपेटी चोरीच्या घटनेने भाविकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। या घटनेच्या निषेधार्थ नाशिकच्या पवित्र रामकुंड परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले। शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष छबू नागरे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। हातात फलक, मुखी जय श्रीरामाचा जयघोष आणि दोषींवरती कठोर शिक्षेची मागणी करत कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे। आम्ही हनुमानजींच्या साक्षीने गोराराम मंदिरामध्ये आंदोलन करतोय। मी मगाच सांगितलं की हनुमानजींच्या तिथं आंदोलन करण्यामागचं आमचं भावना आणि श्रद्धा अशी आहे। शास्त्र सांगतं की हनुमानजी चिरंजीव आहेत, राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, दयाळू मायाळू कृपाळू कन्वळ आहेत आणि त्यामुळे ते शिक्षा करणार नाही हे त्या ट्रस्टींना वाटतंय आणि त्यामुळे रामाच्या तिथं ते चोरी करण्याचं त्यांनी धारिष्ट केलं। आम्ही आपल्या सगळ्यांच्या ह्या आमच्या जनतेच्या माध्यमातून हनुमानजींना साकडं घालतोय की आता हनुमान राया, ज्या पद्धतीनं तू रावणाची लंका जाळली होतीस तशीच ह्या पाप्यांची तू लंका जाळ आणि त्यांना तू शिक्षा दे, यासाठी आम्ही ह्या रामकुंडावरती आंदोलन करतो आहोत। आपल्या हातामध्ये दोन काही गोष्टी नेमकं काय येते त्याच्यात? ह्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आम्ही सोन्या आणि चांदीच्या विटा आणल्यात। ज्या सोन्या आणि चांदीच्या विटा तिथून चोरीला गेल्या। केदारनाथ मंदिरातून देखील 300 किलो सोनं चोरीला गेलं असं मी ऐकतो आहे। वस्तुस्थिती मला माहित नाही, मीडियाच्याच माध्यमातून मी ऐकतो आहे। तर प्रतिकात्मक स्वरूपामध्ये अयोध्येला आणि केदारनाथच्या ट्रस्टींना आम्ही ह्या विटा पाठवणार आहोत। त्यांनी ह्या विटांचा सोन्याच्या आणि चांदीचा स्वीकार करावा असं आमचं त्यांना म्हणणं आहे आणि आव्हान आहे। धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश ध्रुवे यांनी।